घरात गणपतीची स्थापना करताना हे 15 नियम आवर्जून पाळा. गणेश चतुर्थी जवळ येत आहे, त्यामुळे सगळीकडेच बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे. लवकरच बाप्पा आपल्यामध्ये पदार्पण करतील. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. 10 दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते. यंदा गणेश उत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. मोठमोठ्या मंडळात आणि घरोघरी बाप्पांचं आगमन होईल. तसेच थाटामाटात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाईल. तसेच श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम पाळायला हवे, ज्यामुळे घरातील वाद कमी होतील, घरात सुख आणि समृद्धी नांदेल. या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास श्री गणेश भक्तांचे सर्व संकट दूर करतात. जाणून घ्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना काय काळजी घ्यावी. घरात गणपतीची स्थापना करताना काही नियम पाळणे महत्त्वाचे आहे. गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करताना योग्य दिशा, आसन आणि पूजेच्या साहित्याची योग्य मांडणी करावी. तसेच काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजे. गणेश स्थापना करताना पाळावयाचे नियम: मातीची किंवा धातूचीच मूर्ती असावी. दुसरा म्हणजे सोंड उजव्या बाजूला असलेली मूर्ती टाळावी, कारण ती विशेष पूजेचे नियम पाळल्याशिवाय घरात ठेवू नये. मूर्ती घरात आणताना स्वच्छ कापडाने झाकूनच आणावी. नंबर 4. घराच्या पूर्वेकडील, पश्चिमेकडील किंवा वायव्येकडील भाग गणपती स्थापनेसाठी अतिशय शुभ मानला जातो. नंबर 5. गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे म्हणजे समोरच नसावी. नंबर 6. पूजास्थानाची जागा अगोदर स्वच्छ करून घ्यावी. नंबर 7. गणपतीची मूर्ती जमिनीला स्पर्श न करता लाकडी पाटावर किंवा चौरंगावरच ठेवावी. पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि त्यावर सुंदर कापड अंथरावे. पाण्याने भरलेला कलश, शंख, घंटा, दिवा इत्यादी पूजेमध्ये ठेवावेत. गणपतीला नैवेद्य म्हणून तुम्ही मोदक, मिठाई किंवा फळं ठेवू शकतात. नंबर 11. जानवे, पत्री, दुर्वा, फुले, हार, धूप, दीप इत्यादी आवश्यक साहित्य आवर्जून ठेवले पाहिजे. प्रातःस्नान करून स्वच्छ व शुचिर्भूत होऊनच पूजा करावी. नंबर 13. संकल्प करून गणपतीला आवाहन करावे आणि मग गणपती बाप्पांची स्थापना करावी. नंबर 14. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू आवर्जून अर्पण कराव्यात. नंबर 15. विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे पूजा करावी आणि मगच त्याला निरोप द्यावा. नंबर 16. विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या भावनेनेच गणपती बाप्पांना निरोप द्यावा. नंबर 17. घरात वादविवाद किंवा नकारात्मकता 10 दिवसांमध्ये टाळावी. मूर्तीची विटंबना होईल असं वागणं टाळावं. गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे अजिबात नसावी. घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही याची काळजी घ्यावी. नंबर 21. गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घर आधी स्वच्छ करणे आवश्यक आहे, म्हणजेच गोमूत्र शिंपडून घर पुसून काढावे. विशेषतः मूर्ती जिथे ठेवायची आहे ती जागा स्वच्छ असावी. गणपतीची मूर्ती घराच्या पूर्वेकडील किंवा ईशान्य दिशेला ठेवावी. गणपतीची स्थापना करण्यासाठी मूर्ती आणताना डावीकडे सोंड असलेली मूर्ती आणणे शुभ मानले जाते. तुम्ही वेगळी मूर्ती देखील आणू शकता, पण विशेष करून डावीकडे सोंड असेल तर अधिक शुभ असते. घरात गणपतीची स्थापना केल्यानंतर कलश स्थापना नेहमी गणपतीच्या डाव्या बाजूला करावी. पाण्याने भरलेला कलश डाव्या बाजूला ठेवावा. गणपतीच्या दिवसांमध्ये मांसाहार तसेच तामसिक अन्न, कांदा, लसूण टाळावे. गणपतीच्या 11 दिवसांमध्ये शक्य तेवढं सात्विक अन्न बनवण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करावा. जरी तुम्ही गणपतीची स्थापना तुमच्या घरी करत असाल तरी आणि जर करत नसाल तरी सुद्धा. गणपती बाप्पांचे विसर्जन करताना नेहमी योग्य विधिवत आणि मंत्रांचे पठण करूनच करावे. गणपती बाप्पांच्या 11 दिवसांमध्ये घरात नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवावे. कुठलेही भांडण, तंटा किंवा कलह करू नये. घरातले वातावरण सकारात्मक राहिले तर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केल्याचं पूर्ण फळ प्राप्त होतं. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा, ज्यामध्ये मोदक आवर्जून असले पाहिजे. नाहीतर तुम्ही लाडू, मिठाई किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवू शकता. पर्यावरणाचं संरक्षण करणं ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे यंदाच्या गणपती स्थापनेच्या वेळी मूर्ती खरेदी करताना शक्यतो मातीची किंवा नैसर्गिक रंगांनी रंगवलेली मूर्ती निवडा. किंवा तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही घरी देखील बनवून स्वतः रंग देऊन ती मूर्ती स्थापन करू शकता. गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर आणि योग्य विधीनुसार करा. फक्त गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे म्हणून करू नका.
विधिवत केल्याने फलप्राप्ती होते. मूर्तीच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश अवश्य ठेवावा. दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ वेळेवर आरती करावी. तसेच नैवेद्य देखील दाखवावा. ज्यांना शक्य असेल ते तेवढे दिवस आपल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केलेली असते तेवढे दिवस उपवास करतात. हे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. एकदा आपल्या घरात गणपती बाप्पांचे आगमन झाले तर त्यानंतर उपवासाचे, आहाराचे तसेच इतर धार्मिक नियम देखील पाळले पाहिजे. जसे की सुतक आले तर दुसऱ्यांकडून पूजा करून घ्यावी, आरती करून घ्यावी. मासिक पाळी आली असेल तर शक्य तर पूजा, आरती, नैवेद्य सगळे दुसऱ्यांकडून करून घ्यावे किंवा तुम्ही नैवेद्य बाहेरून देखील मागवू शकता. गणपती स्थापनेच्या 11 दिवसांच्या काळामध्ये तुम्ही जर उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील जर घरात गणपती बाप्पा बसवले असतील तर पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून केले पाहिजे. तुम्ही जेवढे दिवस गणपती बाप्पा बसवणार आहात किमान तेवढे दिवस तरी, मग ते 3 दिवस असो, 5 दिवस किंवा 11 दिवस. गणेश उत्सवादरम्यान आरास करण्यासाठी पर्यावरणपूरक गोष्टींचाच वापर करावा. थर्माकॉल, प्लास्टिक इत्यादी विघटन न होणाऱ्या वस्तू पदार्थांचा वापर टाळावा. मूर्ती नवीन असावी किंवा तुटलेली नसावी. मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असावी. मूर्ती बसलेल्या अवस्थेत देखील असली तरी देखील चालेल. मूर्तीचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात, नॉर्थ ईस्ट मध्ये केलेली देखील चांगली असते. तुम्हाला जसे ॲडजस्ट होतं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. स्थापनेसाठी निवडलेली जागा स्वच्छ व पवित्र केलेली असावी. गणपतीच्या खाली तांदूळ अंथरावेत, त्यावर लाल वस्त्र ठेवावे. नंबर 43. गणपतीच्या समोर पाणी, नारळ, सुपारी, फळे व फुलं ठेवावीत. नंबर 44. मूर्तीची स्थापना ही शुभ मुहूर्तावरच करावी, म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी जो कालावधी शुभ असेल त्यामध्येच केली पाहिजे. नंबर 45. स्थापनेपूर्वी गणपतीला गंगाजलाने शुद्ध स्नान करावे. नंबर 46. प्रत्येक दिवस आरती, नैवेद्य व फुलांनी पूजा करावी. नंबर 47. प्रसादात मोदक, लाडू, केळी, नारळ इत्यादी कुठलेही तुम्ही सात्विक अन्न ठेवू शकता. घरात मांसाहार, दारू आणि नकारात्मक बोलणं किंवा शिवीगाळ करणं पूर्णपणे 10 दिवस टाळायचे आहे. नंबर 49. पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र किंवा फडकं वापरावे. नंबर 50. घरात भक्तिमय आणि आनंदी वातावरण ठेवावे. सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची गाणी घरात लावावीत, त्यामुळे वातावरण अतिशय प्रसन्न राहील. विसर्जन मातीच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीनेच करावे. मूर्ती दरवर्षी बदलावी. एकच मूर्ती वर्षानुवर्ष वापरू नये. नंबर 53. गणपतीसोबत मूषक, फुलं, दुर्वा व बेलपत्र अर्पण करावं. नंबर 54. गणपतीच्या समोर आरसा किंवा पाठीमागे भिंत नसावी. नंबर 55. स्नानगृह किंवा स्वयंपाकघराजवळ गणपतीची स्थापना करू नये, म्हणजे जिथे आपली सावली पडत असेल तिथं गणपती बाप्पांची स्थापना करू नका. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे. जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान 3 वेळा भोजनाचा नैवेद्य द्यावा, जो तुम्ही खात असाल त्याचा. गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये, कारण चामडं जनावरांपासून बनलं असतं. म्हणून चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू जसे की चामड्याचे बेल्ट किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावी. वरील उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.